आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती. तर आपल्या सर्वांना माहिती आहे आता जाहिरात सुद्धा आलेली आहे आणि जे काही IMP टॉपिक्स आहेत बघा, ते आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF पाहिजे असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या स्पेशल अंगणवाडी परीक्षिका भरतीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. जर तुम्हाला काही समजत नसेल, तर जो काही माझा नंबर आहे पहा, 9325230848 या नंबरला मला मेसेज करा, की मला अंगणवाडी परीक्षेसाठी जॉइन करा म्हणून. मी तुम्हाला या ठिकाणी एका मिनिटामध्ये जॉइन करून घेईल. त्यामुळे तो ग्रुप नक्की जॉइन करा मित्रांनो. खूपच महत्त्वाचा प्रश्न आपण त्या ठिकाणी टाकत असतो. मेन काम ते पहा चला. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आपल्याला, कारण की वेळ फार कमी आहे आता. आपल्याला जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, ज्या टॉपिकला जास्त मार्क आहेत, तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. पेन आणि वही घ्यायची आणि नोट्स चालू करायच्या पासून बालकाचं संरक्षण म्हणजे पोस्को अधिनियम 2012 अंतर्गत गंभीर लैंगिक अत्याचारासाठी किमान शिक्षा किती आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 2, पोस्को कायद्याच्या कलम 10 नुसार गंभीर स्वरूपाच्या लैंगिक हल्ल्यासाठी तर या ठिकाणी मित्रांनो कमीत कमी 5 वर्ष आणि ते 7 वर्षापर्यंत कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा या ठिकाणी केलेली पहा. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार भारतामधील मुलींच्या लग्नासाठी किमान कायदेशीर वय किती आहे? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, 18 वर्ष आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. किती? 18 वर्ष. बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार स्त्रीचं लग्नाचं कायदेशीर वय मित्रांनो 18 वर्ष असणं आवश्यक आहे पहा. किती? 18 वर्ष. आणि मित्रांनो, जर या ठिकाणी पुरुष असेल तर त्याचं वय 21 वर्ष या ठिकाणी पाहिजे. किती? 21. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, KSYचं पूर्ण रूप काय आहे? अतिशय IMP प्रश्न आहे मित्रांनो, की KSYचं पूर्ण रूप काय आहे? चला द्या उत्तर. तर बघा, किशोरी शक्ती योजना. किशोरी शक्ती योजना हे याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा. KSY म्हणजे किशोरी शक्ती योजना, जी सन 2000 मध्ये किशोरी मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली आणि सध्या ही योजना मिशन पोषणामध्ये समाविष्ट सुद्धा आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1956च्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलांना खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा अधिकार आहे? तर पहा, पुनर्वसन आणि सामाजिक एकीकरण कार्यक्रम याचं बरोबर उत्तर आहे पहा. या कायद्यानुसार मानवी तस्करीला बळी पडलेल्या महिला व बालकांना सुरक्षित आश्रय, पुनर्वसन आणि समाजामध्ये पुन्हा एकीकरण करण्याचे कार्यक्रम राबवण्याचा या ठिकाणी अधिकार आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता, बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण सुधारणा अधिनियम 2006च्या अंतर्गत खालीलपैकी कोणती जबाबदारी बाल न्याय मंडळाची नाही? बघा, बाल न्याय मंडळाची नाही. खूपच महत्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर काय होईल? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2, मुलांची सामाजिक तपासणी करणे याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे का? पहा, तर बाल कल्याण समिती CWC ही निवारा संरक्षण आणि पुनर्वसनाचं काम पाहते. तर मुलांची सामाजिक चौकशी आणि अहवाल तयार करण्याचं काम बाल कल्याण अधिकारी किंवा परिवीक्षा अधिकारी करत असतात. पुढील प्रश्न आहे पहा, अपराधी किंवा परिवीक्षा अधिनियम 1958 अंतर्गत परिवीक्षा अधिकारी म्हणजे टिंब अंतर्गत परिवीक्षा अधिकारी म्हणून नियुक्त केलेला किंवा मान्यताप्राप्त अधिकारी. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पहा, कलम 13. लक्षात ठेवायचं आपला, कलम 13. कलम 13 अंतर्गत परिवीक्षा अधिकारी म्हणून नियुक्त केलेला किंवा मान्यताप्राप्त अधिकारी याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर मित्रांनो, अपराधी परिवीक्षा अधिनियम 1958च्या कलम 13 नुसार परिवीक्षा अधिकारी याची नियुक्ती या ठिकाणी मान्यता दिली जाते पहा. पोस्को कायद्याअंतर्गत गंभीर स्वरूपाचा अंतर्भेदी प्रवेशाचा लैंगिक हल्ला या गुन्ह्यासाठी कमाल शिक्षा किती आहे? तर आजन्म, कारावास किंवा मृत्यूदंड याचं बरोबर उत्तर आहे पहा. पोस्को कायद्याच्या कलम 6 नुसार गंभीर स्वरूपाच्या अंतर्भेदी लैंगिक हल्ल्यासाठी किमान 20 वर्ष ते आजीवन कारावास किंवा मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की 1956 या वर्षीच्या अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार वेश्या व्यवसायाची व्याख्या कशी केली आहे? तर वेश्या व्यवसायाची व्याख्या कशी केली आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2, व्यावसायिक हेतूने व्यक्तीचं लैंगिक गैरवापर अशी व्याख्या केलेली पहा. या कायद्यानुसार वेश्या व्यवसाय म्हणजे वाणिज्यिक व्यापार व्यवसाय प्रयोजनाकरता केलेले व्यक्तीचं लैंगिक शोषण किंवा केलेला लैंगिक दुराचार होय, याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता, बाल सल्लागार केंद्राद्वारे प्रदान केलेल्या सेवांचा एक प्रमुख घटक कोणता आहे? तर बाल सल्लागार केंद्राद्वारे प्रदान केलेल्या सेवांचा एक प्रमुख घटक कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 2, मानसिक आधार आणि संकटकालीन हस्तक्षेप याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा.
तर पहा बाल सल्लागार केंद्राद्वारे बालकांना मानसिक आधार, समुपदेशन आणि आपत्कालीन स्थितीमध्ये संकटकालीन हस्तक्षेप या सेवा या ठिकाणी दिल्या जातात पहा. बाल न्याय म्हणजे मुलांची काळजी आणि संरक्षण सुधारणा अधिनियम 2006 नुसार विधी संघर्षग्रस्त मूल कोण आहे? तर विधी संघर्षग्रस्त मूल कोण आहे? तर पर्याय क्रमांक 3, एखाद्या अल्पवयीन ज्याने गुन्हा केल्याचा आरोप आहे आणि त्याने असा गुन्हा केल्याच्या तारखेला 18 वर्षे पूर्ण केलेली नाहीत. हे याचं मित्रांनो योग्य योग्य उत्तर येईल पहा. कायदेशीर संघर्ष करणारे मूल म्हणजे ज्याच्यावर एखादा अपराध केल्याचा आरोप आहे आणि असा अपराध केल्याचा तारखेत ज्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली नाहीत, अशी व्यक्ती याचं योग्य उत्तर आहे पहा. अंगणवाडी मुख्य सेविका भरतीची जी काही संधी बघा आपल्याकडे सुवर्ण संधी म्हणून ही चालून आलेली पहा. आता या संधीचं सोनं करायचं की ही संधी अशी डावलून द्यायची, हे सगळं आपल्या हातामध्ये आहे. परंतु मी तुमची बघा ही जी काही सुवर्ण संधी हुकू देणार नाही. अतिशय महत्त्वाची बॅच मी तुमच्यासाठी लॉन्च केली पहा. यामध्ये तुम्हाला झालेले जे काही पी-वाय-क्यू असतील, त्याचबरोबर चालू घडामोडी, जे काही महत्त्वाचे कॉम्प्युटर असेल, हे सगळे टॉपिक वाईज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पहा. ही बॅच आपल्याला जॉइन करायची बघा. तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर सोबत बघा या ठिकाणी 10 ते 15,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ्स या ठिकाणी मी देणार आहे पहा. आणि मित्रांनो हे जे काही पी-डी-एफ आहे ते ॲडमिशन झाल्या तुम्हाला एका मिनिटात पाठवले जातात. त्यामुळे लवकरात लवकर ही बॅच तुम्हाला जॉइन करायची पहा. आता ही जी काही वेळ आहे पहा, ही अभ्यास करायची वेळ आहे पहा. एक सुद्धा मिनिटं आपल्याला वाया घालायचं नाही. कारण की एका मिनिटाची किंमत आपल्या सर्वांना माहिती आहे पहा. आणि बघा राहिली बात पैशाची, तर बघा पैसे आपण कधी पण कमवू शकतो. परंतु ही जी काही वेळ आहे पहा, ही वेळ आपण कधीच कमवू शकणार नाही. आपल्याला जी काही संधी भेटलेली बघा मुख्य सेविका बनण्याची, ही संधी परत कधी भेटू शकत नाही पहा. भेटू शकत म्हणजे याला फार टाईम जातो पहा. आता ह्या संधीमध्ये आपल्याला बनवून दाखवायचं ही संधी आपली खरी आहे आणि ह्या संधीचं सोनं करायचं आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर बघा तुम्हाला ही बॅच जॉइन करायची. तुम्हाला लगेच फोनपे ॲप ओपन करायचं आहे आणि 9325230840 हा जो काही नंबर फोनपेमध्ये टाईप करायचा आहे, त्या ठिकाणी आपलं नाव येईल पहा आणि लगेचच्या लगे मित्रांनो तुम्हाला ही बॅच जॉइन करून घ्यायची पहा. वेळ अतिशय कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ही बॅच असणार आहे पहा. जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत बघा, त्यावरच आपण फोकस केलेला आहे. फापट पसारा या ठिकाणी घेतलेला नाही पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी ₹999 पेमेंट करायचं आहे. पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या WhatsAppला टाकायचा आहे. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये आपल्या बॅचला जॉइन करून घेईल. त्यामुळे या संधीचं सोनं करून घ्या आणि संधीचं सोनं जो करेल तो 100% या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका 100% ती बनवूनच दाखवणार. स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला लगेचच्या लगेच या बॅचला जॉइन करून घेईल. महाराष्ट्रामध्ये लैंगिक गुन्ह्यातील पीडितांसाठी असलेल्या मनोधैर्य योजनेचा खालीलपैकी कोणता प्रमुख घटक आहे? तर मित्रांनो या ठिकाणी कोणता प्रमुख घटक आहे आपल्याला विचारलंय. तर पर्याय क्रमांक 1 आर्थिक मदत आपलं याचं योग्य उत्तर होईल पहा काय? आर्थिक मदत. स्पष्टीकरण सगळ्यांनी मन लावून पहा. महाराष्ट्रातील लैंगिक गुन्ह्यातील पीडितांसाठी असलेल्या मनोधैर्य योजनेची आर्थिक मदत म्हणजे पैसे हा बघा आर्थिक मदत ही प्रथम घटक आहे पहा, प्रमुख घटक आहे. बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला पीडित महिलांना आणि बालकांना शारीरिक आणि मानसिक आजारातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे, वित्तीय सहाय्य देणे, तसेच समुपदेशन, निवारा, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत इत्यादी सहाय्यता करण्यासाठी शासनाने 2 ऑक्टोबर 2013ला बघा मनोधैर्य योजना सुरू केली. 2013च्या मनोधैर्य योजनेमध्ये सुधारणा करून राज्यामध्ये नवीन सुधारित मनोधैर्य योजना 1 ऑगस्ट 2017 पासून बघा ही अंमलात आणलेली पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राजीव गांधी राष्ट्रीय पाळणा घर योजनेसाठी खालीलपैकी कोणते जनसांख्यिकी लक्ष्य आहे? तर कोणतं जनसांख्यिकी लक्ष्य आहे? तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नोकरी करणाऱ्या मुलांची ते मातांची मुले उलटं झालं. तर राजीव गांधी पाळणा घर योजनेसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील नोकरी करणाऱ्या मातांची मुले हे जनसांख्यिकी लक्ष्य आहे. या योजनेचं नाव बदलून आता राष्ट्रीय पाळणा घर योजना म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. नोकरी करणाऱ्या किंवा कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या महिलांना 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना दिवसभर सांभाळण्याची सुविधा म्हणजे डे केअर उपलब्ध करून देणे, हे या योजनेचा काय पहा मुख्य उद्देश आहे. भारतामधील बालसंगोपन संस्था CCLSच्या नियमनासाठी जबाबदार असलेली देखभाल संस्था कोणत्या आहेत? तर मित्रांनो कोणत्या संस्था आहेत? तर बघा राष्ट्रीय आयोग किंवा राज्य आयोग हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर भारतामध्ये बालसंगोपनच्या नियमनासाठी जबाबदार असलेल्या देखभाल संस्था कोणत्या आहेत? राष्ट्रीय आयोग किंवा राज्य आयोग हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. महाराष्ट्रामधील बालसंगोपन योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर महाराष्ट्रातील बालसंगोपन योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर गरजू मुलांना कौटुंबिक वातावरणामध्ये संगोपन आणि आधार देणे हे याचं काय पहा
प्राथमिक उद्दिष्ट आहे पहा. पर्याय क्रमांक 2. महाराष्ट्रामध्ये बालसंगोपन योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट आहे गरजू मुलांना कौटुंबिक वातावरणात संगोपन आणि आधार देणे. अनाथ, त्याच्यानंतर निराश्रित, निराधार, बेघर आणि संरक्षण आणि निवाऱ्याची गरज असलेल्या मुला-मुलींना निवासी संस्थेमध्ये दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कुटुंब संस्थांमध्ये वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणामध्ये त्यांचं संगोपन आणि विकास घडवून आणणे या योजनेचा काय पहा मुख्य उद्देश पहा. पुढील प्रश्न आहे की शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा प्राथमिक उद्दिष्ट टिंबटिंब हे आहे. तर काय उद्दिष्ट आहे? तर आर्थिकदृष्ट्या वंचित आणि समुदायांना आर्थिक सहाय्य पुरवणे आणि सामूहिक विवाहांना काय करणे प्रोत्साहन देणे पहा. शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट आहे पहा जे आर्थिकदृष्ट्या वंचित समुदाय आहेत त्यांना जे काय आर्थिक सहाय्य पुरवणे आणि सामूहिक विवाहाला काय करणं प्रोत्साहन देणे हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे की बालन्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा 2015 अंतर्गत बालसंगोपन संस्था म्हणजे CCI स्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणती अनिवार्य आवश्यकता नाही? तर खालीलपैकी कोणती अनिवार्य आवश्यकता नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुलांना कायदेशीर मदतीची तरतूद हे याचं पहा योग्य उत्तर आहे पहा. मुलांना कायदेशीर मदतीची तरतूद आपलं बरोबर उत्तर आहे पहा. बालन्याय म्हणजे मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा 2015 अंतर्गत बालसंगोपन संस्था स्थापन करण्यासाठी मुलांना कायदेशीर मदतीची तरतूद ही अनिवार्य आवश्यकता नाही पहा. पुरेशी पायाभूत सुविधा सोयी, पात्र प्रशिक्षित कर्मचारी तसेच मुलांची नियमित आरोग्य तपासणी या अनिवार्य आवश्यकता आहेत पहा. पुढील प्रश्न आहे पहा. ट्रिपल BP योजना सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती पहा. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना. तर मित्रांनो ही कोणत्या ठिकाणी चालू करण्यात आली होती? तर पानिपत, हरियाणा या ठिकाणामधून ही चालू करण्यात आली होती पहा. ही योजना सुरुवातीला हरियाणा पानिपत जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली होती. तर बघा हरियाणा आणि याची सुरुवात कधी झाली होती? तर 22 जानेवारी 2015ला झाली होती. तर मित्रांनो याचं जर पाहिलं प्रमुख उद्दिष्ट आहे तर लिंग निवडीला प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे, मुलींचा जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे, मुलींचे बालविवाह थांबवणे. सुरुवातीला 100 जिल्ह्यामध्ये योजना राबवण्यात आली, परंतु 8 मार्च 2018 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये झुंझुनू या ठिकाणामधून बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना संपूर्ण भारतामध्ये लागू केली पहा. चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये शहरी भागामध्ये ICDSच्या अंमलबजावणीमध्ये कोणती महत्त्वाची आव्हाने आढळून येतात? तर मित्रांनो कोणती महत्त्वाची आव्हाने असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 अपुरी पायाभूत सुविधा आणि सेवांमधील तफावत ही या ठिकाणी आपल्याला आव्हाने पाहायला मिळतात. ही आढळून येतात पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा की शिक्षणाच्या बाबतीत काय प्रश्न आहे पहा. शिक्षणाच्या बाबतीत सुधारणा करण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 शाळांमध्ये मुलींची नोंदणी आणि मुलींना टिकवून ठेवण्याचं प्रमाण वाढवणं हेच या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे पहा. चला पुढील प्रश्न आहे की बाल सल्लागार केंद्रे कोणत्या सरकारी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात? बाल सल्लागार केंद्रे. तर मित्रांनो महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत हे काम करतात पहा. बाल सल्लागार केंद्रे महिला आणि बाल विकास मंत्रालय यांच्या अंतर्गत काम करतात. चला पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत नियुक्त अधिकाऱ्याने तक्रारीचा अर्ज फेटाळल्यास अर्जदार त्याच्या प्रकरणाच्या निवारणासाठी कोणाकडे अपील दाखल करू शकतो? तर कोणाकडे करू शकतो? तर प्रथम अपील अधिकारी याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे पहा 2015 मधील कलम 9 मधील अपील करण्याची तरतूद आहे. त्यानुसार अर्जदार प्रथम अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करू शकतो. पुढील प्रश्न आहे पहा बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलम 3 अंतर्गत बालविवाहाची स्थिती कशी आहे? तर बालविवाहाची स्थिती कशी आहे? तर मित्रांनो पहा बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलम 3 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. विवाह पक्ष बालक असल्यास त्याच्या विकल्पानुसार बालविवाह शून्यीकरण असणे आणि करारापक्ष असल्यास रद्द करण्यायोग्य असणे अशी स्थिती या ठिकाणी असते पहा. पुढील प्रश्न आहे एकात्मिक बालविकास सेवा या योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा योगदान देत नाही? तर रोजगार हमी याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं एकात्मिक बालविकास ICDS द्वारे रोजगार हमी ही सेवा योगदान देत नाही. पूरक पोषण, लसीकरण आणि शाळापूर्व शिक्षण या ICDSच्या प्रमुख सेवा आहेत. तर पहा 6 महिने ते 6 वर्षाची बालके, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता यांना पूरक पोषण सेवा दिली जाते. 3 ते 6 वयोगटातील जे मुलं आहेत पहा
त्यांच्यासाठी अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण असतं. 15 ते 45 वयोगटामधील ज्या महिला आणि बालकं आहेत त्यांच्यासाठी आरोग्य व आहार शिक्षण दिलं जातं. लसीकरण 6 वर्षापर्यंतची बालके, गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता. आरोग्याची तपासणी 6 वर्षाखालील बालके, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांना असतं. समजलं? चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा, की अपराधी परिवीक्षा अधिनियम याचा उद्देश काय आहे? अपराधी परिवीक्षा अधिनियम 1958 चा उद्देश आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आपल्याला या ठिकाणी, की अपराधी परिवीक्षा अधिनियम 1958 चा उद्देश काय आहे? पुनर्वसनाद्वारे गुन्ह्यांची पुनरावृत्ती रोखणे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. गुन्हा करण्याची पुनरावृत्ती या ठिकाणी कमी करणे. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, PWD-VA 2005 अंतर्गत महिलांना संरक्षण आणि इतर सहाय्य उपायांमध्ये मदत करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर मदत करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर पर्याय क्रमांक 1 संरक्षण अधिकारी आपलं याचं काय पहा बरोबर उत्तर आहे काय? संरक्षण अधिकारी. तर बघा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत महिलांना संरक्षण आणि इतर सहाय्य उपायांमध्ये मदत करण्याची जबाबदारी संरक्षण अधिकारी यांची पहा. लक्षात ठेवायचं आहे. महिला अत्याचाराला बळी पडू नयेत आणि हिंसाचार घडू नये म्हणून शासनाने याबाबत अधिनियम करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे का एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर याचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, मुलांचा सर्वांगीण विकास आणि माताचं सक्षमीकरण एकात्मिक बाल विकास सेवा या योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट आहे पहा. मुलींचा सर्वांगीण विकास आणि माताचं सक्षमीकरण. तर पहा या योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट सगळ्या मुलांचा विकास आणि माताचं सक्षमीकरण यामध्ये 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचा पोषण आणि आरोग्यविषयक दर्जा सुधारणे आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करणे समाविष्ट आहे. चला पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आहे पहा, की सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला केंद्रांतर्गत अत्याचार पीडितांसाठी कोणत्या सुविधा पुरवल्या जातात? तर मित्रांनो लक्षात ठेवा, कायदेशीर सहाय्य, रोजगार आणि व्यावसायिक प्रशिक्षण यावर मार्गदर्शन आणि समुपदेशन म्हणजे पर्याय क्रमांक 1 सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला केंद्रांतर्गत ही मित्रांनो या ठिकाणी सुविधा पुरवल्या जातात पहा. समजलं? पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंधित कायदा 1959 मधील कलम 7 नुसार कोणत्या गुन्ह्यावर विनाशोपस्कार खटला चालवता येतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर काय होईल? तर पर्याय क्रमांक कलम 11 अंतर्गत असलेले गुन्हे वगळता सर्व विनाशोपस्कार चालवले जातात. हे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक 2 सॉरी कलम 11 पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, की मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार पीडितांसाठी असलेल्या उपक्रमाचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर प्राथमिक उद्दिष्ट आपल्यासाठी काय आहे? तर तात्काळ आर्थिक मदत आणि दीर्घकालीन पुनर्वसन सहाय्य पुरवणे. पर्याय क्रमांक 1 याचं काय बरोबर उत्तर आहे पहा. मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार पीडितांसाठी असलेल्या उपक्रमाचं प्राथमिक उद्दिष्ट तात्काळ आर्थिक आणि मदत दीर्घकालीन पुनर्वसन सहाय्य पुरवणे ही आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे, की महाराष्ट्रामध्ये देवदासी प्रथा निर्मूलन कायदा 2005 मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर धार्मिक हेतूसाठी मंदिराला मुलगी अर्पण करण्याची पद्धत रद्द करणे हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामध्ये देवदासी प्रथा निर्मूलन कायदा 2005 मुख्य उद्दिष्ट धार्मिक हेतूसाठी मंदिराला मुली अर्पण करण्याची पद्धत रद्द करणे हे पहा. समजलं? पुढील प्रश्न आहे की संरक्षण गृहातील महिलांच्या विवाहासाठी कोणत्या योजनेद्वारे आर्थिक मदत केली जाते? तर कोणती मित्रांनो? तर संरक्षण गृहांना विवाहासाठी बघा आर्थिक मदत केली जाते. बघा विवाहासाठी अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी निवारागृहे या योजनेद्वारे या ठिकाणी आर्थिक मदत दिली जाते पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती की बालविवाह प्रतिबंध अधिनियमाचं उद्दिष्ट काय आहे? खूपच महत्वाचा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पहा वधू किंवा वर अल्पवयीन असल्याच्या विवाहांना प्रतिबंधित करणे हे याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे पहा. बालविवाह प्रतिबंध अधिनियमाचं उद्दिष्ट वधू किंवा वर अल्पवयीन असल्याच्या विवाहांना प्रतिबंधित करणे पहा. हा अधिनियम 1 नोव्हेंबर 2007 पासून अंमलात आला. याचं स्पष्टीकरण जर पाहिलं मित्रांनो तर 18 वर्षावरील जो कोणी प्रौढ बालविवाह करेल त्यास 2 वर्षापर्यंत या ठिकाणी सजा आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम
2015 अंतर्गत बालसंगोपन संस्थेच्या CCI या नोंदणीसाठी आवश्यक असलेलं किमान मानक काय आहे? तर किमान मानक काय आहे? तर मित्रांनो, अधिनियमामध्ये नमूद केल्याप्रमाणे आधारभूत संरचना, कर्मचारी आणि पुनर्वसन नियमाचं पालन म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. बाललय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत बालसंगोपन संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेले किमान मानक अधिनियम नमूद केल्याप्रमाणे आधारभूत संरचना, कर्मचारी आणि पुनर्वसन नियमाचं पालन हे आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की ICDS फ्रेमवर्क अंतर्गत बाल सल्लागार केंद्राचे खालीलपैकी कोणतं एक उद्दिष्ट आहे? तर मित्रांनो, कोणतं एक उद्दिष्ट आहे? तर बालकांचे भावनात्मक आणि सामाजिक कल्याण सुनिश्चित करणे म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. बघा, ICDS फ्रेमवर्क अंतर्गत बाल सल्लागार केंद्राचे बालकाचे भावनात्मक आणि सामाजिक कल्याण सुनिश्चित करणे हे काय मित्रांनो उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, राजीव गांधी राष्ट्रीय क्रेच योजनेचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर पहा, काम करणाऱ्या मातांच्या आणि मुलांसाठी डे केअर सेवा देणे हे मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. काम करणाऱ्या मातांच्या मुलांसाठी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रामधील ICDSच्या संदर्भात अंगणवाडी केंद्राची प्राथमिक भूमिका कोणती आहे? तर प्राथमिक भूमिका कोणती आहे मित्रांनो? तर एकात्मिक सेवा देणारे बाल सल्लागार केंद्र म्हणून काम करणे ही मित्रांनो प्राथमिक भूमिका आहे पहा. समजलं? प्राथमिक भूमिका लिहून ठेवा सर्वांनी. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा. ICDS योजनेअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागामधील एक मिनी अंगणवाडी केंद्र किती लोकांना सेवा देते? तर 500 ते 400 मित्रांनो लक्षात ठेवा, 500 ते 400 या ठिकाणी लोकांना सेवा देते पहा. तर मित्रांनो, लोकसंख्येनुसार असतंय 150 ते 400 पर्यंत असेल तर मिनी अंगणवाडी असते. परत 400 ते 800 असेल, बघा 400 ते 800 पर्यंत असतील लोकसंख्या, तर एक अंगणवाडी भेटते पहा. 800 ते 1600 असेल, बघा 800 ते 1600 असेल तर 2 अंगणवाड्या, 1600 ते 2400 असेल तर 3 अंगणवाड्या आणि 2400 ते 32 ते असेल तर 4 अंगणवाड्या या ठिकाणी मंजूर होतात. आदिवासी आणि डोंगराळसाठी वेगळे पहा. 150 लोकसंख्या ते 300 साठी बघा एक मिनी अंगणवाडी भेटते आणि 300 ते 800 मध्ये एक अंगणवाडी भेटते पहा. पुढचा प्रश्न आहे बघा, अनाथ आश्रम आणि इतर धर्मदाय गृहे पर्यवेक्षण आणि नियंत्रण कायदा 1960 अंतर्गत मान्यताप्राप्त गृहाचा कार्यभार कोणाकडे असेल? तर मित्रांनो लक्षात ठेवा, कोणाकडे असेल तर हा असणार ऑप्शन क्रमांक 2 मॅनेजिंग कमिटीकडे असणार पहा. समजलं? तर बघा, अनाथ आश्रम आणि इतर धर्मदाय गृहे पर्यवेक्षण नियंत्रण कायदा 1960 अंतर्गत मान्यताप्राप्त गृहाचा कार्यभार हा मॅनेजिंग समितीकडे असेल. पुढचा प्रश्न आहे पहा, बाल न्याय काळजी संरक्षण संशोधन कायदा 2006 मधील कलम 12च्या संशोधनानुसार कोणती तरतूद जोडण्यात आली? तर पहा या ठिकाणी कोणती तरतूद या ठिकाणी जोडण्यात आली? तर प्लेसला अंडर सुपरविजन ऑफ प्रोबेशन ऑफिसर ह्याचं बरोबर उत्तर आहे पहा. असाल तर नक्की फोनपे मध्ये जा, लगेचच्या लगे ऍडमिशन घेऊन टाका. तुमचं जर स्वप्न या ठिकाणी मुख्य सेविका बनायचं असेल तर हे स्वप्न बघा आपल्या बॅचद्वारेच पूर्ण होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन घेऊन टाका. वेळ फार कमी पहा, जेवढा जास्त उशीर कराल तेवढं जास्त आपलं नुकसान होणार आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये ठेवा. नक्कीच आपलं मुख्य सेविका होण्याचं जे काही स्वप्न आहे ते 100% पूर्ण होईल. त्यामुळे लवकरात लवकर बघा 93 25 23 0840 या नंबरला बघा 999 रुपये पाठवा. लगेच फोनपे गुगल पे मध्ये जा, पेमेंट करा, स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच अभ्यासाला आपण सुरुवात करूयात. वेळेचं बंधन आहे त्यामुळे आपण जास्त काही सांगू शकत नाही. परंतु जर आपला अभ्यास डीप बाय डीप करायचा असेल आणि कमी वेळेमध्ये जास्त आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर लवकरात लवकर आपल्याला ऍडमिशन घेणं खूप गरजेचं आहे पहा. तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि लगेच ॲडमिशन घेऊन टाका. कारण की या ठिकाणी पहा अशी संधी वारंवार येत नसते पहा. या संधीचं सोनं करा. संधी अशीच डावलू देऊ नका. वरून बघा या ठिकाणी आपल्याला बघा या ठिकाणी 10,000 प्रश्नांच्या PDF सुद्धा लगेच मिळणार आहेत पहा. लवकरात लवकर घ्या. या सर्व फास्ट रिव्हिजन आणि फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे आपली. चला जास्त काही सांगत नाही.